हे पुण्याचे मधुश्री पब्लिकेशन वाले आहेत, ज्यांचं हे पुस्तक आता तुमच्या समोर आहे. मधुश्री पब्लिकेशन वाले शरद आष्टेकर आहेत. हे त्यांनी केलेलं आहे. सध्या आमच्याकडे मराठीचंच, कारण मराठीचंच वाचन आम्ही केलंय. लक्षात जेव्हा आलं तेव्हा आम्ही चेक केलेलं आहे. अजून इंग्रजी किंवा मल्याळी, तमिळ, गुजराती ह्या ज्या भाषांमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल लोकांनी केलेले आहेत का हे अजून तपासलं गेलेलं नाहीये. त्या लोकांनी ज्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या लोकांना ते कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा बघा, कारण छापायचा परवाना जर दिला असेल तर असा खोडसाळपणा केला जाण्याची शक्यता आहे सर्व भाषांमध्ये. काही दिवसांमध्येच आपल्याला ते कळेल की इतर भाषांमध्ये झालंय का. सध्या आमच्याकडे मराठी भाषेमध्ये झालेला खोडसाळपणा लक्षात आलेला आहे आणि त्यावरती कार्यवाही करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे प्रकार गेले काही वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की एक 7-8 महिन्यापासून जास्त, जेव्हा पानसरे, आता जेव्हा प्रशांत आंबी आणि आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलचं जे सगळं घडलं त्यानंतर या पुस्तकाची मागणी वाढली, अचानक मागणी वाढली आणि पुस्तक जेव्हा अधिक प्रमाणात लोक प्रकाशित करायला लागले, यामागचा त्यांचा हेतू केवळ शिवाजी पोचवायचा होता सगळ्या पब्लिशनचा असा नाही, तर काही लोकांना पैसेही कमवायचे होते त्याच्यातून. त्यासाठी अनेकांनी केलेला होता आणि तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की आता असा खोडसाळपणा लोकांनी काय केलेला आहे, सुरू केलेला दिसतोय आणि म्हणून मग आता कार्यवाही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 88 साली जे पुस्तक तयार केलेलं होतं तेव्हाच्या पुस्तकामध्ये या पद्धतीचा उल्लेख होता. पण त्यानंतर मला असं वाटतं की इतिहासतज्ञ जयसिंगराव पवार, नंतर डॉक्टर अशोक चौसाळकर वगैरे या सर्वांनी जेव्हा या इंद्रजित सावंत इतिहासतज्ञ या सगळ्यांनी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं त्यानंतर, कारण इतिहास ही एकदा इतिहास तयार झाला आणि थांबला असं नाही, ती वाहती प्रवृत्ती आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, बदल होत असतात, नव्यानं काही कळत असतं. त्यामुळं जेव्हा ते कळालं त्यानंतर त्याच्यामध्ये सांगून बदल केलेले आहेत आणि अगोदरच्या ज्या त्यांच्या छापलेल्या आवृत्त्या होत्या त्या आवृत्त्या बॅन केल्या होत्या त्यांनी स्वतःच आणि त्यानंतर बदल करून ती आवृत्ती छापली होती. जयसिंगराव पवारांची एक याला प्रस्तावना पण आहे. लोकवाङ्मयानं जे छापलेलं आहे त्याला बाबांच्या 75 झाली त्यानंतर त्याला जयसिंगराव पवारांनी स्वतःची प्रस्तावना पण जोडलेली आहे त्या संदर्भातली. या निमित्तानं जेव्हा ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा सगळा गोंधळ सुरू आहे तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन असं निर्णय घेतलेला आहे की अगदी सुरुवातीपासून लोकवाङ्मय गृहाचे प्रतिनिधी आले, ते आनंद मेनसे आहेत, बेळगावहून आलेले आहेत. लोकवाङ्मय गृह, त्यानंतर श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरचं आहे ज्याचे प्रतिनिधी SB पाटील आणि परुळेकर काका इथे उपस्थित आहेत ते, आणि आता प्रशांत आंबी. त्या 3 जण जे छापतात ती आवृत्ती जी आहे ती चेक केलेली आहे पूर्ण आणि इतिहासाशी इमान राखणारी आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या 3 पब्लिशर्सनी तयार केलेले जे असेल त्यांच्याकडूनच ते वितरित व्हावेत आणि त्यांना इतरांना कुणाला घ्यायचे असतील तर त्याच्याशी त्यांनी काय करायला पाहिजे, आपली तपासणी करायला पाहिजे, तशी माहिती आम्हाला द्यायला पाहिजे आणि कॉपीराईट आईकडे असल्यामुळे आईकडे तशी परवानगी त्यांनी मागायला पाहिजे. परवानगी मागणं आणि आपली कॉपी जी आहे ती कॉपी तपासून घेणं, अशा 2 गोष्टी केल्या तर इतर कुणाला ती छापण्याची त्यानंतर काय दिली जाईल, परवानगी दिली जाईल. तोपर्यंत हे 3 जे आहेत त्यांनीच ते पब्लिश करावं अशी आम्ही ठरवलेलं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.